विधानसभा निवडणुकीत महायुती 180 जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। 400 पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफील राहिल्यानं लोकसभेला फटका, शिंदेंचीही कबुली। फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या एनजीओमध्ये अर्बल नक्षली घुसलेत, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप। तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या याच एनजीओ, शिंदेंचा दावा। ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। कोकण पदवीधर निवडणुकीत अभिजित पानसेंची उमेदवारी मागे घेतल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार, ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांचं वक्तव्य। वायकरांच्या मेहण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल। तर विरोधकांचा रडीचा डाव, वायकर यांनी आरोप फेटाळले। ईव्हीएम आणि पंडिलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, टेस्लाचा सीईओ एलन मस्क यांचं मत। तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखरन यांचं प्रत्युत्तर। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, महायुतीचे 3ही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाणार, 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदाची राष्ट्रवादीची मागणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना उद्या राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, पंकजांच्या पराभवामुळे आत्महत्या केल्याची चर्चा। सातारा जिल्ह्यातलं बलकवडी धरण कोरडं ठाक, पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणीसाठा घटला, 24 वर्षांनी 2 मंदिरांचे अवशेष दिसू लागले। शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अतिशय धक्कादायक, आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। तर शीना बोरा जिवंत असल्याचाही पुनरुच्चार। उधमपूर जम्मू बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम जवळपास पूर्ण, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। संगलदान ते रिसी टप्प्यात पहिली चाचणी यशस्वी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।